नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन नेट अँड सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. आपण सगळे UGC नेट एक्झाम 2025 साठी प्रिपेअर करतो आहोत. आपण या व्हिडिओमध्ये पेपर 2 विषय मराठी याचा घटक 10 पासून आपण महत्वाचे प्रश्न घेतो आहोत. आता आपला घटक 5 सुरू आहे आणि 1 पर्यंत असं जाणार आहे. म्हणजे प्रत्येक घटकातील महत्वाचे PYQ प्रश्न आपण इथे डिस्कस करतो आहोत प्रत्येक व्हिडिओमध्ये. आणि या आधीचे व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूबला अवेलेबल आहे, आपल्या चॅनलला अवेलेबल आहे, तर तुम्ही बघू शकता. घटक 5 जो आहे आपला वाङ्मय इतिहासाचा अभ्यास हा आहे. त्यामुळे याबद्दलचे प्रश्न आपण आज पाहणार आहोत. आपली जी मराठीची बॅच आहे ती येत्या 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीचा अभ्यासक्रमाची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे पेपर 1 आहे ते मोफत मिळणार आहे. सोबत लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस सुद्धा मिळणार आहे. 10ही घटकाचे 10ही युनिटचे तुम्हाला नोट्स मिळतील आहे. सोबतच 20+ अधिक मॉक टेस्ट सुद्धा मिळणार आहे पूर्ण अभ्यासक्रमावर आणि पूर्ण घटकांवर सुद्धा. त्यामुळे ही बॅच जी आहे ती तुम्हाला खूप मदत करेल अभ्यास करायला. सोबत क्रॅश कोर्स असतात आहे, आपले मॉक टेस्ट आहे, पेपर 1 चांगलं होतंय, पेपर 2 मस्त आहे. ठीक आहे. तर याची जी शुल्क आहे ते 10,000 रुपये, पण तुमच्यासाठी खास 8,000 रुपये असणार आहे. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाउनलोड केल्यानंतर माय कोर्सेसमध्ये जाऊन तुम्ही मराठी लिहा. त्यामध्ये असे 2 पद्धतीचे कोर्सेस येणार. त्यामध्ये तुम्ही UGC नेट सेट मराठी कम्प्लीट कोर्स यावर जा आणि पब्लिश कोर्स केल्यानंतर तुम्हाला कंटेंट दिसेल आहे, ज्यामध्ये विकली टेस्ट, नेट सेट पेपर 2, पेपर 1, क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, PYQ टेस्ट असं सगळं कंटेंट तुमच्यासाठी अवेलेबल आहे. आणि जर का लाईव्ह क्लास आली आपली तर इथे लाईव्ह क्लासेसमध्ये सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन मिळते आहे. ठीक आहे. तर घटक 5 मध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे वाङ्मय इतिहासाचा अभ्यास, ज्यामध्ये त्यांची संकल्पना, लेखनाचे नवे दृष्टिकोन, विविध राजवटी आणि वाङ्मय इतिहास लेखन, इतिहास आणि इतिहास लेखन पद्धती आणि वाङ्मय इतिहास. तर एकंदरीत काय आहे याच्यामध्ये तुम्हाला ही कादंबरी कोणाची किंवा मग हे ग्रंथ कोणाचे या पद्धतीचे प्रश्न जास्त विचारले जातात. किंवा मग वाङ्मयीन साहित्य जो आहे त्याचा जो अभ्यास आहे त्याचे काय इतिहास आहे त्याबद्दल भरपूर प्रश्न विचारले जातात या युनिटमध्ये. ठीक आहे. तर आता आपण समोर पाहणार आहोत कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात. पहिला प्रश्न आहे, 1960 नंतरच्या साहित्य चळवळीचे वैशिष्ट्य म्हणजे काय? जीवनाच्या परिवर्तनाची मागणी करतात, समाज परिवर्तनाची मागणी करतात, वैचारिक परिवर्तनाची मागणी करतात की समाज प्रबोधनाची मागणी करतात. एकंदरीत 1960 नंतरचे जे आपण साहित्य चळवळ पाहतो त्यानंतर आपण वैचारिक परिवर्तनाची मागणी करतो. कारण इथे सगळेजण लिहायला लागले होते, म्हणजे साहित्य प्रवाह चांगलं चाललेलं होतं आणि आपल्या लिखाणातून ते वैचारिक दृष्टिकोन सगळ्यांचा बदलण्याचा प्रयत्न करत होते. त्यामुळे वैचारिक परिवर्तनाची मागणी केली जाते. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर काळ तर मोठा कठीण आला या कथेचे लेखक कोण आहे? हरिभाऊ आपटे, नाह आपटे, लोकहितवादी, दिवाकर कृष्ण. कोण असणार आहे? काळ तर मोठा कठीण आला होता. सांगा बघू. हा खूप महत्वाचा प्रश्न आहे. काळ तर मोठा कठीण आला या कथेचे लेखक आहे हरिभाऊ आपटे. यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. हे एक प्रसिद्ध मराठी लेखक आणि कादंबरीकार होते. त्यांना मराठी कादंबरीचे जनक सुद्धा म्हटले जाते, त्यामुळे हे नक्की हे लक्षात ठेवा. त्यानंतर त्यांचे जे साहित्यिक कार्य आहे ते गणपतराव आहे, मी, यशवंत खरे यासारख्या अनेक प्रसिद्ध सामाजिक आणि ऐतिहासिक कादंबरी त्यांनी लिहिलेली आहे. त्यानंतर उद्यान, किर्लोस्कर, लोकमित्र हे त्यांचे मासिकांचे संपादन आहे. त्यानंतर प्रकाशक जे आहे ते आपटे आणि मंडळी या नावाने सुद्धा त्यांनी प्रकाशन गृह सुरू केलं होतं. महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवण्याचा बहुमान त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांच्या मराठी कादंबरीला वास्तव जे आहे ते त्यांनी समाजातले समाज जीवनाचे प्रतिबिंब त्यात दिसून येईल. ठीक आहे. भारत त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे हरिभाऊ आपटे. त्यानंतर भारतीय संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा हा आत्मा आहे. सामाजिक परिस्थिती, ग्रामीण जीवन, आदिवासी साहित्य की यापैकी नाही? भारतीय संस्कृतीचा आणि अर्थव्यवस्थेचा आत्मा आहे हे आहे ग्रामीण जीवन जे आहे ते भारतीय संस्कृती आणि अर्थव्यवस्थेचा काय आहे? आत्मा असणार आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय आहे? ब आहे. त्यानंतर वाङ्मयीन वातावरण घडवणाऱ्या गोष्टी, लेखकांची वाङ्मयीन चरित्रे, प्रकाशन संस्था, वाचक वर्ग व त्यांची अभिरुची कशामुळे वाङ्मयीन वातावरण घडते हे आपल्याला विचारले आहे. त्यानंतर
वृत्तपत्र, नियतकालिक, ग्रंथमाला, परिसंवाद. वृत्तपत्रे, नियतकालिक, ग्रंथमाला, परिसंवाद, सभा, संमेलन, वाङ्मयीन पुरस्कार, पारितोषिके, अनुदान की यापैकी सर्व. वाङ्मयीन वातावरण घडवणाऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आहेत. म्हणजे की लेखकाची वाङ्मयीन चरित्रे त्यातून घडतं, प्रकाशन संस्था, वाचक वर्ग, त्यांची अभिरुची, वृत्तपत्रे, नियतकालिक, ग्रंथमाला, सभा, संमेलन या सगळ्यांमुळेच वाङ्मयीन वातावरण घडवणाऱ्या गोष्टी आहेत. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? यापैकी सर्व असं असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर वाङ्मय इतिहास हे वाङ्मय निर्मितीच्या प्रेरणा प्रवृत्तीच्या आणि प्रभाव परिणामाची कालसंगत अशी जाणीव प्रस्थापित करते. तर वाङ्मय व्यवस्थेचे देश काल परिस्थितीनुसार आकलन करून घेणे हे वाङ्मय इतिहासाचे ध्येय असते. पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर की पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक. तुम्हाला माहितीच आहे अशा पद्धतीचे प्रश्न आजकाल भरपूर विचारले जातात. त्यामुळे असं मोठं वाक्य दिलेलं असतं आणि अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढावे लागतं. तर एकंदरीत काय करायचं, मोठं वाक्य असेल तर दोन दोन तीनदा वाचायचं. ठीक आहे. पूर्वार्ध व्यवस्थित आहे की नाही, उत्तरार्ध व्यवस्थित आहे की नाही ते बघायचं. ठीक आहे. तर यामध्ये काय वाङ्मय इतिहास हे वाङ्मय निर्मितीच्या प्रेरणा प्रवृत्तीची आणि प्रभाव परिणामाची कालसंगत अशी जाणीव प्रस्थापित करते. तर वाङ्मय व्यवस्थेचे देशकाल परिस्थितीनुसार आकलन करून घेणे हे वाङ्मय इतिहासाचे ध्येय आहे. तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्या- त्यानंतर या कालावधीमध्ये न्यूयॉर्क विद्यापीठात नाइन्थ काँग्रेस इंटरनॅशनल फेडरल फॉर मॉडर्न लँग्वेजेस अँड लिटरेचर ही आंतरराष्ट्रीय परिषद वाङ्मय इतिहासाचा विचार करण्यासाठी भरली होती. तर ती कधी भरली होती ते आपल्याला विचारले आहे. 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 1961, 20 जानेवारी ते 26 जानेवारी 1963, 22 मार्च ते 28 मार्च 1965, 7 जुलै ते 13 जुलै 1967. सांगा बघू. न्यूयॉर्क विद्यापीठात नाइन्थ काँग्रेस इंटरनॅशनल फेडरेशन फॉर मॉडर्न लँग्वेज अँड लिटरेचर हे जी आंतरराष्ट्रीय परिषद आहे ती 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 1961 ला भरली गेली होती. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ, 25 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 1961. त्यानंतर द हिस्ट्री ऑफ इंग्लिश पोएट्रीचे ग्रंथकर्ते कोण आहेत? थॉमस एलियट, इपॉलिन लॅन, थॉमस वॉर्टन, H. N. लॉ. हे काय? थॉमस आहे. ठीक आहे. द हिस्ट्री ऑफ इंग्लिश पोएट्री. तर द हिस्ट्री ऑफ इंग्लिश पोएट्रीचे आहेत थॉमस वर्टन. कोण आहेत? थॉमस वर्टन आहे. आपलं उत्तर आहे क. ठीक आहे. थॉमस वर्टन यांनी यांचं कालखंड काय? 1728 ते 1790 यामध्ये यांचे लेखन केले होते त्यांनी. ठीक आहे. त्यानंतर वाङ्मयांचा इतिहास लिहिण्यासाठी वंश आणि परिस्थिती आणि क्षण ही त्रिसूत्री यांनी मांडलेली आहे. कोणी? थॉमस वॉर्टन, इपोलियन चॉम्स्की, T.S. इलियट. वाङ्मयांचा इतिहास लिहिण्यासाठी वंश, परिस्थिती आणि क्षण हे त्रिसूत्री जी आहे ती इपोलिलॉन नॉन यांनी मांडलेली आहे. ठीक आहे. नंतर वाङ्मय हे सतत विद्यमान आणि शाश्वत असल्याने त्याच्या इतिहास लेखनाची गरज नाही असे मत कोणी मांडलेले आहे? W. P. केर, हॅन्स रॉबर्ट जॉस, जॉर्ज सेंट सबरी, I. S. क्रे. वाङ्मय हे सतत विद्यमान आणि शाश्वत असल्याने त्याच्या इतिहास लेखनाची गरज नाही असे मत जॉर्ज सेंट सबरी यांनी मांडलेले आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. नंतर वाङ्मय इतिहास योजनेसंबंधी गाजलेला वाद. माटे बेडकर वाद, गुन्हे वैद्यवाद, भावे मंचरकर वाद की यापैकी नाही? वाङ्मय इतिहास योजनेसंबंधी गाजलेला वाद जो आहे तो काय आहे? तो आहे माटे बेडेकर वाद. तर माटे बेडेकर वाद म्हणजे काय? हा मराठी साहित्यातील एक महत्वाचा वाद आहे. हा वाद साधारणपणे 1940 ते 50च्या दशकात झाला होता. श्री म माटे आणि विश्राम बेडेकर यांच्या वाङ्मय इतिहासाच्या मांडणीवर मतभेद झाले होते. ठीक आहे. श्री म माटे जे आहेत ते लेखनिष्ठ वाङ्मय साहित्याच्या संकल्पने त्यांनी मांडली होती आणि साहित्यकृतीचा अभ्यास करताना लेखकाची जीवनशैली आणि त्यांची दृष्टी, त्यांचा व्यक्तित्वाचा अभ्यास करणे त्यांना महत्वाचे वाटले होते. आणि बेडेकर यांनी सामाजिक स्थितींची पार्श्वभूमी स्वीकारून वाङ्मय साहित्याची मांडणी केली होती. पण त्यांच्या मते साहित्याचा अभ्यास करताना समाजाचा इतिहासाचा आणि सामाजिक बदलांचा विचार करणे आवश्यक आहे.
तर वाद काय होते ते या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांमुळे मराठी साहित्यात एक मोठा वाद निर्माण झाला होता आणि मराठी साहित्याच्या इतिहासाच्या मांडणीवर अनेक विचारमंथने सुद्धा झाली होती. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? माटे बेडेकर असणार आहे. त्यानंतर वाङ्मय साहित्याचा विचाराचा तिसरा टप्पा म्हणजे कालखंडाचा नंतर, इसवी सन 1874, इसवी सन 1920, इसवी सन 1945, इसवी सन 1960. तर वाङ्मय साहित्याचा विचाराचा तिसरा टप्पा जो आहे तो 1920 आहे. ठीक आहे. 1920 नंतर सगळे साहित्य प्रवाह सुरू झालेले होते, है ना. आणि प्रत्येक साहित्य प्रवाह जो आहे तो कालखंडात वेगवेगळ्या पद्धतीचा आहे, है ना. हा 1920 हा स्वातंत्र्यपूर्वीचा झाला. त्यानंतर स्वातंत्र्य नंतरचा. त्यानंतर मग 1960चा जो म्हणतो आपण, तो एक साठोत्तरी कालखंड, नंतर मग नव्वदोत्तरी, अशा पद्धतीने ते कालखंड आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठीतील पहिला आद्य ग्रंथ कोणता आहे? ज्ञानेश्वरी, विवेक सिंधू, धवडे की भगवद्गीता? मराठीतील पहिला आद्य ग्रंथ कोणता आहे? तर मराठीतील पहिला आद्य ग्रंथ आहे विवेक सिंधू. जे कोणी लिहिलेलं आहे? मुकुंदराज स्वामींनी लिहिलेलं आहे. ठीक आहे. तर विवेक सिंधू जो आहे तो शके 110 मध्ये अंदाजे 1188 मध्ये लिहिला गेला होता असं म्हटलं जातं. ठीक आहे. ज्ञानेश्वरी तर आपल्याला माहितीच आहे, ग्रंथ मराठी साहित्यात एक महत्वाचा ग्रंथ आहे, पण तो विवेक सिंधू नंतर आलेला आहे. ठीक आहे. आणि लीळा चरित्र हे तर हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे. श्री चक्रधर स्वामी यांच्यावर आधारित आहे, महानुभव पंथाचे संस्थापक, है ना. ठीक आहे. मराठी भाषेचे व्याकरण हे मुद्रित पुस्तक प्रसिद्ध झाले. इसवी सन 1801, इसवी सन 1803, इसवी सन 1805 की इसवी सन 1807? मराठी भाषेचे व्याकरण हे मुद्रित पुस्तके 1805 मध्ये झालेले आहे. आधुनिक मराठी व्याकरणाचे पहिलं पुस्तक विलियम स्केरी यांनी इंग्रजी भाषे गटासाठी केलं होतं. ठीक आहे. त्यानंतर मराठी भाषेचं व्याकरण जो आहे आधारित जे पुस्तक म्हणत आहे, तर 1836 मध्ये पण आलेलं एक गंगाधर शास्त्री फडके यांनी लिहिलं होतं. ठीक आहे. त्यानंतर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी व्याकरण म्हटलं की यांचं नाव आलेलंच आहे. ठीक आहे. नंतर द्वैती तत्वज्ञानाचा प्रसार कोणी केला? शंकराचार्य, चक्रधर, मुकुंदराज, महिंदसा. तर द्वैती तत्वज्ञानाचा प्रसार यांनी शंकराचार्य जे आहेत त्यांनी केलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. त्यानंतर महानुभवाचा वेद म्हणून या ग्रंथाचा उल्लेख केला जातो. सूत्रपाठ, विवेक सिंधू, लीळाचरित्र, दृष्टांतपाठ. आपण आताच पाहिला होता, महानुभव पंथाचा वेद म्हणून या ग्रंथाचा कोणाचा? लीळाचरित्र यांचा उल्लेख केला जातो, कारण लीळाचरित्र हा मराठीतील पहिला चरित्र ग्रंथ आहे आणि महानुभव पंथाचे संस्थापक जे आहे श्री चक्रधर स्वामी यांच्यावरती आधारित आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर भारतभरातील भक्ती चळवळीतील दोन महान अर्धव्य कोण आहे? श्री शंकराचार्य आणि रामानुचार्य, चक्रधर आणि महिमभट, संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव, की संत तुकाराम आणि समर्थ रामदास? तर भारतभरातील भक्ती चळवळीतील दोन महान अर्धव्य आहेत संत ज्ञानेश्वर आणि संत नामदेव. संत नामदेवांनी तुम्ही ऐकलं असेल, खूप ठिकाणी जाऊन प्रचार केला होता. त्यामुळे ते भक्ती चळवळीतील दोन महान अर्धव्य असणार आहेत. सोबत संत ज्ञानेश्वर यांची साथ त्यांना लाभली होती. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर दासबोधाचा पूर्वतार कोणाला म्हणतात? मूर्तिप्रकाश या ग्रंथास, ग्रंथराज या ग्रंथास, गुरुचरित्र या ग्रंथास की ज्ञानप्रकाश या ग्रंथास? दासबोधाचा पूर्वअवतार तो म्हणतात गुरुचरित्र या ग्रंथास. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर कोकणी मराठीचे व्याकरण पोर्तुगीज भाषेत त्यांनी लिहिलेले आहे. फादर स्टीफन, शेख महम्मद, पांडुरंग तळखरकर की यापैकी नाही? तर कोकणी मराठीचे व्याकरण जे आहे ते पोर्तुगीज भाषेमध्ये फादर स्टीफन्स यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर आहे अ. फादर थॉमस स्टीफन्स हे 1640 मध्ये प्रकाशित झालेले आर्ट द लिंग्रो कॅनारिम या नावाचे पोर्तुगीज भाषेतील पहिले व्याकरण लिहिण्यासाठी ओळखले जातात. ठीक आहे. आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की मराठीचा पहिला व्याकरण ग्रंथ पंडित भीष्माचार्य यांनी लिहिलेला आहे. सोबतच पहिले आधुनिक पुस्तक 1805 मध्ये विलियम केरी यांनी छापले होते. आपण याबद्दल बोललो आहे आत्ताच. ठीक आहे. कोकणी मराठीचे व्याकरण पोर्तुगीज भाषेत फादर स्टीफन यांनी लिहिलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे अ. शाहिरांनी कविता केली ती देशभक्ती नव्हे तर अर्थकृते हे विधान केले आहे. कोणी केले आहे? शाहिरांनी कविता केली तर ती देशभक्तीने नव्हे, तर हे कोणी म्हटलेलं आहे? राजजी ढेरे, मवा धुंड, राश्री जोग की वाल कुलकर्णी?
तर शाहिरांनी कविता केली ती देशभक्तीने नव्हे तर कृते हे असं म वा धुंड यांनी म्हटलेलं आहे. महत्वाचे कवी आहेत मराठी साहित्यातले. तुम्ही नाव ऐकलं असेल. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. त्यानंतर लावणीकडून कीर्तनाकडे वळून नावलौकिक मिळवलेला कवी कोण आहे? राम जोशी, होनाजी बाळा, आनंद फंदी की परशुराम? लावणीकडून कीर्तनाकडे. तर लावणीकडून कीर्तनाकडे आनंद फंदी त्यांचं नाव तुम्ही ऐकलं असेल. यांनी नावलौकिक मिळवलेलं आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. त्यानंतर ब्रिटिश राजवटीतील सुधारणावादाला सुरुवात झाली तसे सामाजिक प्रश्नाची चर्चाही होऊ लागली. तर पूर्वार्ध बरोबर उत्तरार्ध चूक, पूर्वार्ध चूक उत्तरार्ध बरोबर. तर पूर्वार्ध कोणता? हा आणि उत्तरार्ध हा. ठीक आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध उत्तरार्ध दोन्ही चूक. ब्रिटिश राजवटीत सुधारणावादाला सुरुवात झाली तसे सामाजिक प्रश्नालाही चर्चा होऊ लागली. तर पूर्वार्ध आणि उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. नंतर अव्वल इंग्रजी काळात चंद्रप्रभा विरह वर्णन 1873 आणि हिंदुस्थानातील तारा 1894 या दोन कादंबऱ्या कोणाच्या आहेत? गोदावरी पंडित, साळूबाई तांबेकर, गोदावरी परुळकर, पद्मा मोहन. तर हे साळूबाई तांबेकर जे आहेत त्यांची ह्या कादंबरी असणार आहे अव्वल इंग्रजी काळामधलं. ठीक आहे. साळूबाई तांबेकर. हा, साऊबाई तांबेकर किंवा तांबेकर. हिंदुस्थानातील ती तारा आणि ही कादंबरी मराठीची पहिली कादंबरी मानली जाते. आणि साळूबाई तांबेकर जे आहेत त्या मराठी साहित्यातील स्त्रीलेखनाचा पाया आहे. हिंदुस्थानातील तारा ही कादंबरी जी मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखून जाते ती कादंबरी काल्पनिक आणि सामाजिक विषयावर लेखन आहे. साळूबाई तांबेकर, तांबेकर पण आहे, तांबेकर पण आहे. ठीक आहे, थोडंफार लक्षात ठेवा. यांच्यासारख्या लेखकांनी मराठी साहित्यामध्ये स्त्रियाच्या लेखनाला काय झाली होती? सुरुवात झाली होती. ठीक आहे, खूप महत्वाचे आहेत ते. त्यामुळे आपलं उत्तर आहे ब. त्यानंतर मराठीतील पहिली स्त्री कादंबरीकार कोण आहे? बेबी कांबळे, साळूबाई तांबेकर, काशीताई कानेटकर, कमल देस. तर ते आहेत आत्ताच आपण बोललो आहे ते आहे साळूबाई तांबेकर. ठीक आहे, काशीताई कानेटकर नाहीये. मराठीतील पहिली कादंबरी त्यांचीच होती त्यामुळे स्त्री कादंबरीकार त्यांनाच म्हटलं जाईल. ठीक आहे. त्यानंतर पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास मिळाला होता? विजय तेंडुलकर, अनिल बर्वे, पु ल देशपांडे की नामदेव ढसाळ? पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास मिळाला होता? ते मिळाले होते पु ल देशपांडे यांना. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे क. अशाच पद्धतीचे प्रश्न हे घटक 5 मध्ये विचारले जातात. ठीक आहे, त्यामुळे थोडं लक्ष द्या आणि छान अभ्यास करा. आनंद यादव यांची साहित्य अकादमी पुरस्कार विजेती कादंबरी कोणती? झोंबी, नागरणी, घरबिंद, काचू? आनंद यादव ग्रामीण साहित्यिक आहेत, हे साहित्य अकादमी पुरस्कार झाले विजेते आहेत. त्यांची कादंबरी कोणती आहे ती कादंबरी? नागरणी, घरभिंती, काचवेल कोणती आहे? झोंबी आहे ती कादंबरी. आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे ती. आणि जी त्यांनी आपल्या बालपणीच्या शिक्षणासाठी केलेल्या संघर्षावर त्यांची आधारित आहे. आणि प्रस्तावना या पुस्तकाला पु ल देशपांडे यांची मिळाली आहे बरं, लक्षात ठेवा. ठीक आहे, खूप महत्वाचे कवी आहेत हे. आणि त्यानंतरच नागरणी, घरभिंत आणि काचवेल हे आलेले आहे. ठीक आहे, तेव्हा आपलं उत्तर असणार आहे ओ. ठीक आहे, अशा पद्धतीने युनिट 5 घटक 5 आपण यामधले प्रश्न पाहिलेले आहे. यामध्ये अशाच पद्धतीचे प्रश्न विचारले जातात बहुतांशतः, की ही कादंबरी कोणाची आहे. तर याबद्दल आपण पूर्ण अभ्यास करणार आहोत. यासोबतच आपण नवीन सिरीज सुरू केलेली आहे की मी त्याबद्दल ही कादंबरी कोणाची, हे पुस्तक कोणाचं, ही कविता संग्रह कोणाचं, हे कथा संग्रह कोणाचं, अशा पद्धतीचे प्रश्न घेते आहे जेणेकरून तुमच्या कानावर छान म्हणजे तुमचा छान अभ्यास व्हावा या दृष्टिकोनातून. त्यामुळे नक्की ते व्हिडिओज बघा. आणि येस, हे घटक 1 पर्यंत आपण कंटिन्यू करणार आहोत महत्वाचे पीवायक्यू प्रश्न. आणि या व्यतिरिक्त जर का तुम्हाला आमची बॅच जॉईन करायची असेल जी 1 ऑगस्ट पासून सुरू होते आहे, तर तुम्ही दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअर वरून डाउनलोड करू शकता. धन्यवाद.